संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर आणि अत्यंत जगामध्ये पहिल्यांदा अत्यंत प्रभावीपणे लोकशाहीची मांडणी करणारे धर्मप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या विचारांना पुन्हा अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मार्शल सुनील सारीपुत्र सर, यांच्यावर उपस्थित रिपब्लिकन फेडरेशनचे प्रमुख आदरणीय मिलिंद पकाले सर, त्याच पद्धतीने 2007च्या रिपब्लिकन आघाडीचे प्रमुख SK गजबे साहेब, महिला चळवळीच्या प्रणेत्या छायाताई खोब्रागडे, शिक्षण क्षेत्रामध्ये नागपूर शहरामध्ये काम करत असलेले चौधरी साहेब, समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र सदस्या रंजनाताई वासे आणि बौद्ध धर्मामध्ये अत्यंत नागपूर शहरामध्ये नव्हे तर भारतामध्ये प्रभावीपणे काम करणारे आमच्या पुष्पाताई बोरकर, आताच कार्यक्रमाला उपस्थित झालेले शंकरभाऊ टेंगरे जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सेक्रेटरी आणि आमच्या अत्यंत संचलन करणाऱ्या जवळजताई ज्योतिताई आवडे आणि आपण उपस्थित संपूर्ण माझ्या माता भगिनींनो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। रिपब्लिकन फेडरेशन उभी करत असताना आंबेडकरी राजकारणाची पुनरुभारणी या दृष्टिकोनातून आम्ही आज कार्यक्रम करतो। ही वेळ आपल्यावर आलेली आहे का असं आम्हाला वाटतं, तुम्हाला वाटतं की नाही ते मला माहिती नाही, परंतु आज आपण जर विचार करत असाल, आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बघत असाल तर आंबेडकरी राजकारणाची काय स्थिती आहे आणि काय परिस्थिती आहे ही सर्वांना माहिती आहे। ही परिस्थिती जी आलेली आहे ती परिस्थिती अत्यंत शून्य आहे हे तुम्हाला वाटत नाही का? मला तर वाटतं। मी गेल्या 22 वर्षापासून राजकीय चळवळीमध्ये काम करत आहे। गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जितकी शीलता आंबेडकरी चळवळीची झाली नसेल तेवढी शीलता या गेल्या 10 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये झालेली नाही। आमच्यासारख्या तरुण उंदीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचं, हिरीहिरीने काम करायचं, मेहनतीने काम करायचं, तन मन धन लावून काम करायचं, जीव ओतून काम करायचं आणि या राजकीय चळवळीतून उद्या जर आम्हाला नव्हे ज्या नेत्यासाठी आम्ही काम करतो, ज्या नेतृत्वातल्या सेकंड फळीच्या लोकांसाठी आम्ही काम करतो, त्यांच्याकडून जर आम्हाला यश मिळत नसेल तर आम्ही काय करावं आणि आपली राजकीय दिशा ही सरळ मार्गावर आहे का, बरोबर दिशेने चाललेली आहे का याचा विचार करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? याचा विचार आम्ही केला नाही पाहिजे का? या दृष्टिकोनातून गेल्या 11 महिन्यापासून, ज्योतिताई बोलल्या गेल्या 8 महिन्यापासून, बरोबर आहे, ज्योतिताई आहे, छायाताई आहे, अनेक लोकांना घेऊन आम्ही गेल्या 8 ते 9 महिन्यापासून बसतोय। प्रेक्षकांमध्ये सुद्धा इथे ममताताई बसलेल्या आहे, कल्पनाताई बसलेल्या आहेत, शंकरभाऊ बसलेले आहे, अशोकभाऊ बसलेले आहेत। सर्वांना माहिती आहे की गेल्या 8-9 महिन्यापासून आम्ही काम करतोय, त्यांना घेऊन काम करतोय। पण गेल्या 11 ते 12 महिन्यापासून मिलिंद पकाले सर, सुनील सारीपुत्र सर आणि मी आणि आणखी काही लोक गेल्या 11 महिन्यापासून काम करतोय। त्यातले 2 ते 3 महिने आमचे असे राहिलेले आहेत की फक्त करायचं काय, करायचं तर कसं करायचं याच्यासाठी आम्ही 6-6 तास 3-3 तास आपले मोबाईल स्विच ऑफ करून सायलेंट करून बसलेलो। दक्षिणच्या दलाच्या ऑफिसला किंवा मिलिंद पकालेंच्या लॅबला, म्हणजे उत्तर नागपूरला किंवा दक्षिण नागपूरला, या परिस्थितीमध्ये चळवळ उभी करायची आहे। इतके रिपब्लिकन, आता सरांनी सांगितलं, चौधरी सरांनी 70 गट, त्या दिवशी मी मेसेज टाकल्यावर मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आलेला आहे, इतके गट आहे
तुमच्या त्या गटामध्ये कितवा नंबर? बोलू या नंबरवर. परंतु त्या गटांच्या नंबरमध्ये जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्ही हाच विचार करतो की एवढे गट असताना आम्ही जर उद्या हे करायला लागलो तर आमचं काय आहे? आम्ही पैसे कमवायसाठी गटांची निर्मिती करत नाही आहोत. आम्ही पैसे कमवायसाठी राजकारण करत नाही आहोत. आम्ही जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते अनेक लोक आहेत. अनेक लोक आहेत आमच्यासारखे. मी माझं वैयक्तिक सांगतो, मला माझ्या एरियामध्ये माझ्या वार्डामध्ये मी अत्यंत प्रभावी आहे. होऊ शकतं काही लोकांना नाही वाटत असेल, पण मला तर वाटते. त्या प्रभावीपणामध्ये आम्हाला अनेक ऑफर्स असतात गेल्या कितीतरी वर्षापासून. आम्ही ते कोणतेच स्वीकारत नाही. का? बाबासाहेबांच्या राजकीय विचारासाठी आणि राजकीय क्रांतीसाठी. ही राजकीय क्रांती आपल्यामधूनच व्हावी या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा जो राजकीय विचार होता रिपब्लिकन पार्टीचा, त्या रिपब्लिकन विचाराला घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही 6 तास आणि 3 तास बसलेलो आहे. 2 पिक्चर आणि 2 एक मूवीचा वेळ आम्ही घालवलेला आहे. कशासाठी? कोणाला घ्यायचं, कसं पुढे जायचं यासाठी घेतलेलं आहे, नाही की फक्त पक्ष निर्माण करण्यासाठी. आणि लोक आम्हाला आज सांगतात की दगडापेक्षा वीट मऊ. विटीपेक्षा जे गट आहेत त्यांच्यासोबत नेतृत्व ठरवा. इथे बसणाऱ्यांनी प्रत्येकाने आपल्या हृदयावर हात ठेवावा आणि सांगावं, 2014च्या निवडणुकीमध्ये खूप मोठा प्रयोग झाला. त्या प्रयोगाचे साक्षीदार आणि काम करणारे आम्ही पण होतो. परंतु रिझल्ट आला का? कोणता प्रयोग तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही कोणावर बोलणार नाही आहोत. ज्यांनी ज्यांनी काम केलं आतापर्यंत, नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचा धन्यवाद आहे. ते त्यावेळेचे हिरे होते. परंतु त्या सर्व परिस्थितीतून यश येऊ शकत नाही, रिझल्ट येऊ शकत नाही. आणि रिझल्ट आणण्यासाठी काय करावं लागेल? तर रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला संपूर्ण बौद्धांना आणि संपूर्ण आंबेडकरवाद्यांना ठरवावं लागेल की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या संदर्भात बोलत नाही आहोत. आम्ही राजकीय ताकद निर्माण करण्याच्या संदर्भात बोलतोय. परंतु राजकीय ताकद निर्माण करत असताना निवडणुका महत्वाच्या असतात आणि निवडणुकामध्ये महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. त्यातनंच तुमचे आमदार, खासदार आणि पुढची लोक तुम्ही आणू शकता. त्याची तयारी तुम्ही करू शकता. ही ताकद आपण इतके शून्य आहोत का की आपले खासदार येऊ शकत नाही? महाराष्ट्रामध्ये कुठेच खासदार येऊ शकत नाहीत आपले. इतके शून्य आहोत का? तर चला खासदार नाही येतो, ठीक आहे, खासदार नाही. आमदार येऊ शकत नाही. आमदार येऊ शकत नाही. अरे म्हणजे 2 आमदार येऊ शकत नाही. इतके मोठे मोठे प्रयोग करतोय आपण. या सर्व परिस्थितीला काय जिम्मेदार? आणि त्यातही सोडा, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही येऊ शकत. नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत आपल्या. जर नगरसेवक असते तर अंबाझरीचं प्रकरण म्हणजे अंबाझरीचं स्मारक कुठलं नसतं. ज्या स्मारकाला महानगरपालिकेने मान्यता दिली होती की धम्मचक्र ची क्रांती बाबासाहेबांनी या क्रांतीभूमीवर केली, त्यांचा सत्कार म्हणून त्या दिनाचा, त्या दिवसाचं औचित्य आणि त्याची भाग्यता या नागपूर शहराला लाभली म्हणून त्यांच्या सत्काराप्रत्यार्थ गेल्या त्याच्यानंतर 10 वर्षांनी महानगरपालिकेने ठराव घेऊन ती जागा, ते स्मारक उभं केलं होतं. ते स्मारक तोडण्यात आलं. किती नगरसेवक होते महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी राजकारणाचे? 10 नगरसेवक होते. पण ते खरंच नगरसेवक होते का? जर ते असते तर ते स्मारक तुटलं नसतं, कारण की त्याचा ठराव महानगरपालिकेत झालेला आहे. म्हणून मी म्हणतो की कुठल्याही महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये सध्याच्या घडीला नगरसेवक सुद्धा नाही आहे.
आणि हे नगरसेवक तुम्हाला चळवळीतून आणावे, पण ते येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही त्याचं पण आम्ही सांगतो. आज जर तुम्ही माणसं उभे केली तर तुमचे माणसं जे तुम्ही गटतट सांगतात ना, आम्हाला सांगता व्हॉट्सअपवर, आपसामध्ये बोलत असाल, त्या गटांचा उमेदवार तो फक्त आणि फक्त तो त्या गटांचा असतो, त्या पक्षाचा असतो. वंचितचा उमेदवार वंचितचाच असतो, बीएसपीचा उमेदवार हा बीएसपीचाच असतो. वंचितच्या किंवा बीएसपीच्या उमेदवाराला बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या कार्यकर्ते मतदान करत नाही. आठवले साहेबांचं काय नाही, ते तर सत्ताधाऱ्यांसोबत आहे. बाकीचे जे छोटे मोठे गट सांगतात नागपुरातले, त्यांचं काय आहे, ते पण आपल्या उमेदवारांना मतदान करतात. अशा पद्धतीने कोणीही निवडणुकीला सामोर जाऊन निवडून येऊ शकत नाही. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या महानगरपालिकेने आणि ह्या सर्व प्रयोग करत असताना आम्हाला जे आता 2019च्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे पराजय अपयश आपल्याला भेटलं, त्यातनं आम्ही दखल घेत त्याचा दाखला घेत या प्रयोगाची सुरुवात केली चिंतन करून. तर या दृष्टिकोनातनं करत असताना आमच्या पुढे महानगरपालिका सहयोगाने आमच्या समोर आली आणि आम्ही म्हटलं की त्याला यातनंच आपण करायला पाहिजे. नाही तर आमचा सुद्धा विचार होता की 5 वर्ष मेहनत करायची आणि 5 वर्षानंतर निवडणुकीला पुढे जायचं. परंतु जर निवडणुका येत असतील तर पॉलिटिकली पक्षाचं आणि राजकीय ध्येय ठेवणाऱ्यांचं निवडणुका हे परीक्षा असते. ह्या परीक्षेमध्ये जर आपण निवडणुकीला पुढे गेलं तर अत्यंत चांगलं होईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आंबेडकरी राजकारणाची उभारणी आपण इथूनच करू शकतो. आज तुम्ही माणसं उभी केली, तुम्ही कार्यकर्ते उभे केले, तुम्ही नगरसेवक निवडून आणली, तर उद्याच्या राजकारणासाठी, विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी तुम्ही काहीतरी ताकद आणि जमीन निर्माण करू शकता. या दृष्टिकोनातनं आज आम्ही काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या निवडणुकीला समोर चाललेलो आहे. नाहीतर आमच्या हा तीळ मात्र रस नाही या निवडणुकीला सामोर जाण्याचा. आणि ज्या गटांची गोष्ट आपण करतो ते गट खरंच अस्तित्वात आहेत का? 49, 69 गट आपण सांगतो, त्यांच्या कार्यकारिण्या तरी पूर्ण आहेत का? आणि फक्त ती व्हॉट्सअपवरती एक पेज बनवून टाकला आणि ते फिरवत असतो इकडे तिकडे. आपण स्वतःवर हसतो. याचा काही विचार करा. लाज वाटली पाहिजे आपल्याला हे सर्व म्हणताना. अरे जितके गट आहेत तेवढेच विचारात घ्या ना. आता जन्माला आलेलं बाळ, ASP, भीम आर्मी, भारत राष्ट्र निर्माण काहीतरी त्यांची एक संस्था होती, तिथून उभं केलेलं ते सर्व. आणि नागपुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या लोकांचं तर भलतं वेळ आहे बाबा, आंदोलनासाठी पण आणि राजकारणासाठी पण. कोण कुठून आलेला तो UPचा एक, त्याला अक्क राजकारण देऊन दिलं आपण. काय झालं? आंबेडकरी फिलॉसॉफी पण संपून गेली आणि आंबेडकरी राजकारण पण संपलं आणि ताकद पण संपली. पुन्हा तेच प्रकरण आपण करायला लागलेलं. जो माणूस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3000 मतं घेते, तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1.5 लाख मतांनी निवडून येतो. ते पण 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये. असं कसं होऊ शकतं याचा कधीतरी विचार करतो का? बारीक विचार करतो का? अत्यंत दुःख वाटते आम्हाला. मग आम्हाला असं वाटतं की आम्ही कशाला इथे काम करतोय? अरे जिथून ऑफर भेटते तिथे चाललं जायला पाहिजे. आणि दगडापेक्षा वीट आपण म्हणतो. एक मजेदार गंमत सांगतो तुम्हाला, तुम्ही सर्वांनी वापरून बघा. किंवा तुम्ही जर इथे तुम्हाला वाटतं की आम्ही रिपब्लिकन पक्षासोबत इमानदार आहोत, बाबासाहेबांच्या विचारासोबत इमानदार आहोत, आंबेडकरी राजकारणासोबत इमानदार आहोत, जे तुम्हाला सांगतात त्यांना तुम्ही म्हणा की बाबा एक काम कर, मी तुला दगडही आणून देतो आणि वीटही आणून देतो. तुला वीट मऊ वाटते ना, तर विटीने थोडं दगड पडून डोक्याला मारून बघ, फुटते की नाही तर बघ, किती वीट मऊ आहे ते समजेल. कोणत्या काँग्रेसच्या संदर्भात आपण बोलतो? ज्या काँग्रेसने गेल्या 60 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये तुमचं रिझर्वेशन वाचवलं नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला फंडामेंटल राईट दिले होते. त्या फंडामेंटल राईटनी त्यांनी 43 वर्ष सत्तेमध्ये राज केला. त्यांनी ते फंडामेंटल राईट्स तुमचे टिकवले नाही.
शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला भागीदारी जी मिळत होती ती सुद्धा ते मिळत नाही. प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भात ते बोलत नाही. आपण गेल्या निवडणुकींना त्याच्या अगोदरपासून आपण दरवेळेस म्हणतो राहुल गांधी 2 दिवसा अगोदर इथे सर्व बौद्ध बसलेले असते, आम्हाला पण बौद्धच पाहिजे. राहुल गांधी 3 ते 4 दिवसा अगोदर बिहारच्या आपल्या सर्वांचं अत्यंत आस्थेचं स्थान, अत्यंत पवित्र स्थान, ज्याला आपण हृदयात ठेवतो, डोक्यात ठेवतो, असं महाबोधी टेम्पल मध्ये गेले. ते अत्यंत चांगली गोष्ट गेलं पाहिजे. बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे. सत्यता आणि करुणा समजते व्यक्तीमध्ये. पण त्यात पण यांची दोघी नीती. ज्या महाबोधी मुद्द्यावर त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला, ज्यांनी प्रश्न मांडली, ते राहुल गांधी त्या महाबोधी टेम्पलला बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून जातात आणि गेल्या 143 दिवसापासून 45 दिवसापासून जे आंदोलन चाललेलं आहे 3 महिन्यापासून, त्या आंदोलनाला व्हिजिट करत नाही. ते किती स्पष्ट असतील. आणि अशा काँग्रेसकडून आपण अपेक्षा करणार? हे तुमच्या पोरांना उद्या शिक्षण देणार आहेत? हे तुमच्या पोरांना उद्या नोकऱ्या देणार आहेत? अहो, तुमच्या जीवनाचा आणि जगण्याचा अधिकार हिसकावण्याचा षडयंत्र रचल्या जात आहे. या सर्व संदर्भात आपण विचार केला पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही आहे. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, गेल्या 9 महिन्यांमध्ये आम्ही अनेक संघटनांशी भेटलो, अनेक संस्थांशी भेटलो, अनेक कार्यकर्त्यांच्या समूहांशी भेटलो, अनेक माणसांशी भेटलो. त्या सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हा तुमचा प्रयोग चांगला आहे. फक्त गेल्यावर आणि बोलण्याने नाही सांगितले. आम्ही आमची त्यांच्यासमोर संकल्पना मांडली. आमचं काही म्हणणं नाही. ज्या पद्धतीने एस के साहेब म्हणाले की 15 ते 20 जागा, आमचं पण तेवढंच म्हणणं आहे. आमची ताकद खूप मोठी नाही आहे. आमच्याजवळ पैसा नाही आहे. आमच्याजवळ मॅनपॉवर सुद्धा नाही. या दक्षिण नागपूर पासून तर उत्तर नागपूर पर्यंत आणि उत्तर नागपूर पासून तर दक्षिण पर्यंत ही आमची वस्ती आहे. हे आमचे अड्डे आहेत. हे आमची राजकीय ताकद निर्माण करण्याची जमीन आहे, जी आजच्या घडीला भुईसपाट ठेवली. या सरळ रेषेमध्ये तुम्ही सरळ रेषेने, सरळ विचाराने फक्त आणि फक्त एवढा जर विचार केला की जो कोणी माणूस त्या प्रभागातला, त्या वार्डातला आंबेडकरी समूह म्हणून, बौद्ध समूह म्हणून एखादी उमेदवार निवडला जाईल कार्यकर्त्यांमधून, आणि त्याला रिपब्लिकन फेडरेशनचा नाही, वंचित बहुजन आघाडीचा नाही, बीएसपीचा नाही, किंवा आणखी कोणत्या संघटनेचा नाही, तर तो बौद्धांचा कॅन्डिडेट आहे, तो आंबेडकरवाद्यांचा कॅन्डिडेट आहे, आणि त्याला आम्हाला पुढे करायचा आहे, त्याला आम्हाला मदत करायची आहे, त्याला आम्हाला निवडून आणायचा आहे. हा जर विचार आपण मांडला तर यश आपल्या चरणाशी आहे, पाठीशी आहे, सोबत आहे. आणि हे तुम्हाला करावं लागेल. जर का तुम्ही या पद्धतीने निवडणुकींना गेले नाही तर मला शक्य वाटत नाही की आपण आपली राजकीय ताकद काय, यानंतर आपण स्वतःला राजकारणी म्हणून सुद्धा संबोधू शकतो. किती पण तुम्ही बोला, कितीही तुम्ही मिरवा, परंतु राजकीय ताकद निर्माण करायची असेल तर आजच्या परिक्षेत्रामध्ये, आजच्या या संपूर्ण संपलेल्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त बौद्ध म्हणून आणि आंबेडकरवादी म्हणूनच आपण आपली ताकद निर्माण करू शकतो. आणि ही ताकद जर या मंचावर बसलेल्या लोकांमधून, माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर निर्माण करत असेल तर काय बिघडत आहे, काय हरकत आहे? दरवेळेस नेत्याच्या प्रयोगाला सोबत राहायचं का? आतापर्यंत नेत्यांनी प्रयोग केलेत का? बहुजन समाज पार्टी आली, पॅन्थर आलं, आता आमची वंचित पण येऊन गेली, आता काही एसपीचा काही अंकी येत आहे. सर्व प्रयोग झालेत ना? सर्व प्रयोग केली ना नेत्यांनी केलीत ना? तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी तर केली नाही. मग या परिस्थितीमध्ये जर कार्यकर्त्यांना वाटत असेल, सर्वसामान्य जनतेला जर वाटत असेल तर एखाद्या प्रयोगाला जनतेने, आंबेडकरी समूहाने, समाजाने साथ दिली तर काय बिघडलं? त्यांच्या हाताने चुका झाल्या मान्य करता तुम्ही? त्यांच्या फुलथापा होत्या मान्य करता तुम्ही? त्यांनी
आपल्याला मोठमोठे आश्वासनं दिली तेही आपण मान्य करतो. मग जर त्यांच्या चुका पण मान्य आहे, त्यांच्या फुलथापा पण आपल्याला मान्य आहे, त्यांचे मोठे मोठे आश्वासनं पण आपल्याला मान्य आहेत आणि त्यातनं रिझल्ट आलेला नाही आणि एखाद्या वेळेस जर कार्यकर्त्यांनी, जमिनी कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर एखादी प्रयोग केला तर बिघडलं काय? या प्रयोगाला ज्या पद्धतीने मी म्हणतो की समाजाने एखादी उमेदवार द्यावा, त्याच्या पाठीशी उभं राहावं, तर जर समाज जर त्याच्या पाठीशी उभा राहत असेल तर या राजकीय पक्षांनी आणि या राजकीय नेत्यांनी का उभं राहू नये, ज्यांच्या मागे आजपर्यंत आम्ही होतो. भारताला स्वतंत्र मिळून 60 वर्ष झाली. 60 वर्षापासून रिपब्लिकन पक्ष सुद्धा आहे, जुन्या पक्षांमधला रिपब्लिकन पक्ष आहे. बाबासाहेबांनी आपल्याला इतकी मोठी जुनी राजकीय विरासत दिली, ती आपण सांभाळू शकत नसेल आणि आज सांभाळू शकण्याचा जर प्रयत्न मोठ्या फपक्या नेत्यांपेक्षा, मोठ्या आश्वासनापेक्षा जर छोट्याशा कार्यकर्त्यांमधून निर्माण होत असेल तुमच्या आमच्या माध्यमातून, तर या नेत्यांनी आपल्या या प्रयोगाला सहयोग करायला पाहिजे की नाही पाहिजे? त्यांनी त्यांचे उमेदवार मागे घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे? या कार्यकर्त्यांच्या लिस्ट मध्ये जे मी म्हणतोय की समाजाचे कॅन्डिडेट म्हणून उभे करा, त्याच्यामध्ये त्यांचे पण उमेदवार असतील ना, वंचित वाल्यांचे असतील, बीएसपी वाल्यांचे असतील, एसपी वाल्यांचे असतील, आणखी कोणत्या कोणत्या पार्ट्या आहेत त्या सर्वांचे असतील. मग जर त्यांचे सुद्धा असतील ना, त्यांच्यापैकी जर तिथला मतदार म्हणून निवडत असेल की हा आमचा उमेदवार आणि आम्ही याला नगरसेवक बनवतो, तर याच्यामध्ये वागवं काय आहे आणि त्या नेत्यांनी मान्यता करू नये, समाजाने मान्यता करू नये, याचं स्पष्टीकरण मी आज मागतो. मला आज बोलायचं नव्हतं, कारण की गेल्या 2 दिवसापासून व्हॉट्सअपवर जी परिस्थिती मी बघतोय, मी उत्तरं देतोय. साहेबांनी बाबासाहेब खूप सांगितलं, बाबासाहेब आपण खूप वाचलेलं, आमचे प्रशिक्षक सर इथे बसलेले आहेत, खूप बाबासाहेब सांगतात, मस्त सांगतात, एकदम रमते माणूस. किती फॉलो करतो आपण, किती जीवनात उतरवलेलं आहे. बाबासाहेबाला विचाराला अपेक्षित असं काहीतरी आपलं आहे वाटतं, मला तर नाही वाटत. सुनील सर सांगतात त्यांच्या भाषणामध्ये, सांगतील नागपूरच्या विषयी लोक काय म्हणतात ते फिरतात, त्या पद्धतीने लाज वाटते. परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून सुद्धा लाज वाटते. मला तर वाटतं, कोणाला वाटतं कोणाला वाटतं मला नाही. हा प्रयोग, हे निवडणूक माझी स्वतःची शेवटची आहे, कारण की मला नाही वाटत की इथून काय होईल. परंतु या प्रयोगाच्या अंती जर काहीतरी निघू शकत असेल तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आपल्या चळवळीशी इमानदारीने काम करणारे निर्माण होऊ शकतील, जुळतील आणि जे आहेत ते येतील. नाहीतर तुमचे राजकीय ज्या पद्धतीने काही किंवा एखादी पूर्ववक्ता बोललेले आहेत, पिकनिकच्या पार्ट्यांना, नाश्त्यांच्या पार्ट्याला, आता तर नवीन ट्रेंड निर्माण झालेले आम्हाला माहिती पडते. गार्डन मध्ये सुद्धा काय नाही, एखादी नेता एखादी कार्यकर्ता येते ना, नाश्ता आणून देते म्हणते आणि आम्ही खातो. तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही वाढवायची आहे की स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आणि तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांची वाढवायची आहे. याचा विचार येणाऱ्या काळामध्ये झाला पाहिजे. आणि आमची किमान अपेक्षा आहे 15 ते 20 जागा बौद्धांच्याच एरियात, दुसरीकडे तिसरीकडे आम्हाला कुठेच नाही जायचं. माझी फक्त एवढी अपेक्षा आहे की 15 जागांवर आपण सर्वांनी समाजाने एकत्र येऊया, समाजाने एक कॅन्डिडेट देऊया आणि तो निवडून आणून तो पुढचं आंबेडकरी राजकारण सांभाळेल. अशा उमेदवाराला मला असं वाटतं की 2 लोकांपेक्षा 10 लोकांपेक्षा 50 लोकांनी समूह जर एखाद्या कार्यकर्त्याला निवडेल तर तो निश्चितच चांगला असेल आणि त्याला सुद्धा उद्या भीती राहील की मी रामदास आठवले झालो नाही पाहिजे, मी जोगेंद्र कवाडे झालो नाही पाहिजे. त्यासाठी मला असं वाटतं की आपण सर्वांनी या सर्व मोबाईल सोशल मीडियावरून राजकारण नाही म्हटलं, सोशल मीडियावरून आंदोलन पण चालत नाही, जमिनीवर उतरावं लागतं. सोशल मीडियावर जास्त चर्चा करण्यापेक्षा काय करता येते, जे करत आहेत चांगलं काहीतरी
त्यांच्या सोबत आपल्याला काहीतरी मदत करता येते का? अनेक प्रकार आहेत मदतीचे, अनेक प्रकार आहेत काम करण्याचे. त्या कुठल्या तरी काम करण्याच्या पद्धतीमध्ये प्रकारामध्ये आम्ही बसतो का, मोडतो का आणि आम्ही सहयोग करू शकतो का, एवढं आपण निश्चित करावं आणि आम्हाला सहयोग करावा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय हिंद.